सरकारच्या वर्षपूर्तीनंतर महायुतीच्या सर्व मंत्र्यांच्या कामांचं ऑडिट होणार। तुर्तास गुजरातप्रमाणे मंत्रिमंडळ बदलाचा निर्णय नाही, सूत्रांची माहिती। मतदार याद्यांवरून टीका करणाऱ्या विरोधकांना भाजप प्रत्युत्तर देणार। लोकसभा निवडणुकीमध्ये मवियाला फायदा झालेल्या याद्यांचे पुरावे भाजप बाहेर काढणार। महायुतीच्या 54 आमदारांना 5 कोटींचा निधी, विकास कामांसाठी प्रत्येकी 5 कोटीप्रमाणे 270 कोटींचा निधी मंजूर। तर भाजपचे 37 तर राष्ट्रवादीचे 10, शिवसेनेच्या 5 तर इतर 2 आमदारांचा समावेश। आमदारांना दिलेला 5 कोटी विकास निधी नसून लाच आहे, यातून कमिशनबाजी होईल। पाठिंबा देणाऱ्यांनाच निधी देणं सुरू आहे, संजय राऊतांचा आरोप। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना भाजप आमदारांना दमडीचाही निधी नाही, निलंबन मानधन बंद करून लोकशाहीची हत्या करणाऱ्यांकडून नैतिकतेचा दाखला नको, नवनाथ बन यांचं राऊतांना प्रत्युत्तर। मावळमध्ये राजकीय बदलाचे संकेत, आमदार सुनील शेळके आणि माजी राज्यमंत्री बाळा भेगडे कार्यक्रमात एकाच मंचावर। तुम्ही एक हात पुढे करा तर मी 2 हात पुढे करेन, भेगडेंचं वक्तव्य। अंबरनाथमध्ये हृदयविकाराच्या झटक्यानं महिलेचा मृत्यू, वेळेवर रुग्णवाहिका न मिळाल्यानं महिलेचा मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप। सिव्हिल सर्जनस कैलास पवार प्रकरणाची चौकशी करणार। रुग्णालयात दाखल करतेवेळेस मीना सूर्यवंशींची प्रकृती चिंताजनक होती, उपचाराच्या 15 मिनिटांच्या आत त्यांचा मृत्यू झाला। वेळेवर अँब्युलन्स न मिळाल्याच्या आरोपांवर बीजी छाया रुग्णालयाचं स्पष्टीकरण। मंत्र्यांच्या प्रोटोकॉलच्या स्पर्धेत निरपराधांचे बळी, ताफ्यात रुग्णवाहिका ठेवण्याची स्पर्धा सुरू आहे। अंबरनाथमधील महिलेच्या मृत्यू प्रकरणी संजय राऊतांचा गंभीर आरोप। कुठेही काहीही झालं तरी राऊतांना एकनाथ शिंदे आणि शिवसेनाच दिसते, मात्र शिंदे लाखो रुग्णांचे तारणहार, ते रुग्णच राऊतांना उत्तर देतील, म्हस्केंचा पलटवार। महादेव जानकरांनी महायुती सोडली तरी मी महायुती सोबतच, रासपचे एकमेव आमदार रत्नाकर गुट्टेंकडून वेगळी चूल मांडण्याचे संकेत। छत्रपती संभाजीनगरचे राजकारणी एकाच फ्रेममध्ये, अंबादास दानवे, चंद्रकांत खैरे, संजय शिरसाट, अतुल सावे कार्यक्रमात एकत्र। सर्वपक्षीय नेत्यांनी व्यापाऱ्यांशी साधला संवाद। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावर लढायला पाहिजेत, चेनिथलांसमोर मी माझी भूमिका मांडली, पक्ष जो निर्णय घेईल तो मान्य करू, भाई जगताप यांची प्रतिक्रिया। जैन बोर्डिंग जमिनीचा व्यवहार झालेला असताना ट्रस्टचा पुणे पालिकेकडे अर्ज, ट्रस्टने बोर्डिंगच्या विकासासाठी अर्ज केला होता। महापालिकेने बोर्डिंगचा मंजूर केलेला प्लॅन TV9 मराठीच्या हाती। जैन बोर्डिंग जमीन व्यवहारावरती स्थगिती नको, व्यवहार रद्द करा, अन्यथा 1 नोव्हेंबरपासून उपोषणाला बसणार, जैन मुनी गुप्तीनंदी महाराज यांचा इशारा। पुण्यात सारसबागेतील दिवाळी पहाट कार्यक्रमात गोंधळ, चालताना धक्का लागल्यावरून वाद, पोलिसांनी वेळीच मध्यस्थी करून वाद मिटवला। लाडकी बहीण योजनेमध्ये 164 कोटींचा घोटाळा, 12,000 पुरुषांनी 13 महिने प्रत्येकी 1,500 रुपयांचा लाभ घेतल्याचं समोर, माहितीच्या अधिकारातून प्रकार उघडकीस। लाडक्या बहिणींना भाऊबीज मिळणार, योजना कायम सुरू राहणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती। मुंबईत पाडव्याच्या मुहूर्तावरती सोनं खरेदीसाठी लगबग, सोन्याचे दर 1,31,000वर, तर चांदीच्या दरात घसरण होऊन प्रति किलो 1,60,000 रुपये। चांदीच्या खरेदीमध्ये आज वाढ होण्याची शक्यता। दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर कोल्हापुरात हंगामातील पहिल्या गुळाचा सौदा, आज मिळणारा दरावरती यावर्षीच्या हंगामाचा दर अवलंबून असतो। ग्रामपंचायतीची वेबसाईट विकसित होणार, आता प्रत्येक ग्रामपंचायतीचा जमा खर्च सर्वांना कळणार। वेबसाईटवर ग्रामपंचायतीमधील प्रमुख प्रकल्प, उपक्रम आणि योजनांची पूर्ण माहिती दिली जाणार।